पॅरालाइज झालेल्या वडिलांची लेक जिद्दीची मिसाल ठरली। आईच्या कष्टानं यशाचं उत्तर देत ती 10वीच्या परीक्षेत शाळेत द्वितीय आली। परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं। याचं प्रेरणादायी उदाहरण श्रद्धा नामदेव मोगलगिद्दी हिनं घालून दिलं आहे। वडिलांना पॅरालाइज झाल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी आईवर आली। आई विडीकाम आणि इतरांच्या घरी घरकाम करून संसार चालवत असतानाही श्रद्धानं 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण मिळवत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकावला। शुक्रवारी झालेल्या 10वी बोर्डाच्या निकालात श्रद्धाच्या यशानं अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले, कारण तिच्या यशामागं संघर्ष, कष्ट आणि आईच्या त्यागाची मोठी कहाणी दडलेली आहे। श्रद्धाच्या वडिलांना 5 वर्षांपूर्वी पॅरालाइजचा झटका आला। त्यानंतर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं। घरातील कमावती व्यक्ती आजारी पडल्यानं आईवरच संसाराची जबाबदारी आली। श्रद्धाची आई विडीकाम करून तसंच इतरांच्या घरी घरकाम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही तिनं मुलीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही। या संघर्षमय वातावरणात श्रद्धानं कोणतीही खाजगी ट्यूशन न लावता अभ्यास केला आणि उज्ज्वल यश मिळवत शाळेत 2रा क्रमांक पटकावला। सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आईची प्रेरणा यामुळेच हे शक्य झाल्याचं श्रद्धानं सांगितलं। भविष्यात न्यूरोलॉजिस्ट होऊन रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न असल्याचं श्रद्धानं सांगितलं। वडिलांच्या आजारपणामुळं वैद्यकीय क्षेत्राबद्दलची ओढ निर्माण झाली आणि त्यातूनच डॉक्टर होण्याचा निर्धार केल्याचंही तिनं नमूद केलं। माझ्या या यशात केवळ माझ्या शिक्षकांचंच नव्हे तर माझ्या आईवडिलांचं सुद्धा मला सपोर्ट मिळालं। माझ्या या यशात माझ्या आईवडिलांनी, माझ्या शिक्षकांनी, माझ्या मैत्रिणींनी, मित्रांनी मला खूप सपोर्ट केले आहे। मला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता साबळे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। वडील काय करत नाहीत सध्या, कारण त्यांना 5 वर्ष झाले त्यांना पॅरालाइज झालेलं आहे। माझी आई विडी कामगार आहे आणि दुसऱ्यांच्या घरात काम करते। आमच्या घराची परिस्थिती खूप हलाखीची आहे, तरीसुद्धा मी ट्यूशन न लावता रोज सकाळी 4 वाजता उठून मी अभ्यास केले। अभ्यास करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे सातत्य असते। सातत्याने कुठलंही काम केलं तर ते पूर्ण होतं। वॉलचंद या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, सायन्स स्ट्रीममध्ये, आणि मला न्यूरोलॉजिस्ट व्हायचं। मुलीच्या यशाबद्दल बोलताना श्रद्धाच्या आईनं भावना व्यक्त करताना सांगितलं की अत्यंत कठीण परिस्थितीतही श्रद्धानं हार मानली नाही। तिच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा मला अभिमान आहे। आणि माझ्या मुलीचं चांगलं शिकवून माझी खूप इच्छा आहे। आमचं शिक्षण झाल्यानंतर आमच्या मुलीचं तरी शिक्षण व्हावे, त्याने पुढे जाऊन आमची खूप इच्छा आहे। त्याच्या पप्पाला पॅरालाइज झाले तर 5 वर्ष झाले, मग मी विडी काम करते, बाहेर घरकाम करून त्यांना शिक्षण शिकवा म्हणून माझी खूप इच्छा आहे। खूप छान वाटतं, अभिमान वाटतं मला या शाळेचंही आणि प्रिन्सिपल मॅडमचं आणि माझ्या मुलीचंही खूप अभिमान वाटतो। असंच काही काम करावं, मग त्याला म्हणते की ट्यूशन नाही, काय नाही, म्हटलं घरात काही काम न फक्त त्याला अभ्यास करायला सांगून मग चांगलं शिक्षण शिकावं म्हणून मी सांगते, मीच करते। दरम्यान सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेच्या प्राचार्या गीता सादुल यांनी श्रद्धाचं कौतुक करताना सांगितलं की प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेलं श्रद्धाचं यश अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे। अशा विद्यार्थिनी इतरांसाठी आदर्श ठरतात। श्रद्धा मोगलगिद्दी आहे, तिची ही घरची परिस्थिती तशी फार बेताची आहे, कारण तिचे वडील गेल्या अनेक वर्षापासून पॅरालिसिसने ग्रस्त आहेत, घरातच असतात, आईला कोणाचाही आधार नाही आहे। त्या स्वतः म्हणजे लोकांच्या घरी घरकाम देखील करतात, विडावळण्याचं काम करतात, आणि अशा परिस्थितीतून त्या आपल्या मुलींना, 2 मुलीच आहेत त्यांना, म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की मुलींच्या शिक्षणासाठी पाऊल पुढं टाकलं जात आहे। आणि ह्या मुलींच्या शाळेत त्यांना अतिशय सुरक्षित अशा वातावरणामध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो, एक चांगले संस्कार करत असताना पालकांचं हे जे आम्हाला सहकार्य मिळतं आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे। आर्थिक अडचणी, वडिलांचं आजारपण आणि घरातील संकटांना सामोरं जात श्रद्धानं मिळवलेलं हे यश आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे।